ती मनोज जरांगे पुन्हा एकदा 8 जून पासून उपोषणाला बसणार आहेत। गेल्या आंदोलनामध्ये सरकारने सगळे सोयरे कायदा करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात शड्डू ठोकलाय। बघूया एक रिपोर्ट। मनोज जरांगे रिटर्न्स। जरांगे पुन्हा एकदा करणार उपोषण। आता जीव गेला तरी माघार नाही, जरांगे पाटलांचा इशारा। परवानगीसाठी नाही सांगत, मी खंबीर आहे इथं। न्याय द्या, मला कुठं न्यायचं ते मला काय करायचं ते करू द्या। मी जातीसाठी मरायला तयार आहे, सरकारला मला मारायचं तर मी मरायला तयार आहे, काळजी करू नका। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला। सरकारने परवानगी दिली किंवा नाही तरी 8 जून पासून आंदोलन करण्यावर जरांगे पाटील ठाम आहे। प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशाराच दिलाय। गोळ्या घाला किंवा जेलमध्ये टाका, मी समाजासाठी मरायला तयार आहे, आता माघार नाही, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला। तर उपोषणाला गावकऱ्यांनी केलेला विरोध हे सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला। तुम्ही आम्हाला वेटीस धरायला लागले गोरगरिबाला, याचा अर्थ असा होतो की तुम्ही जाणून बुजून करायला लागलात। मग जाणून बुजून तुम्ही करायला लागल्यावर मी नसतो ऐकत, कारण मी गोरगरिबांसाठी लढतोय। न्याय द्या, मला कुठं न्यायचं ते मला काय करायचं ते करू द्या। मी जातीसाठी मरायला तयार आहे, सरकारला मला मारायचं तर मी मरायला तयार आहे, काळजी करू नका। निवेदन कोणी दिलं याला बी किंमत आहे, जातीय सलोखा बिघडायला तुम्हीच देणार निवेदन, जातीय सलोखा बिघडला म्हणणार, याचा अर्थ तुम्हीच बिघडायला लागलात। निवेदन देणारे कोण आहेत हे लक्षात येत नाही का मराठ्यांच्या प्रशासनाच्या? अंतरवाली सराटीमध्ये 2023 पासून सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय। एक नजर टाकूया अंतरवालीमधील मराठा आंदोलनाच्या आतापर्यंतच्या घडामोडींवर। 29 ऑगस्ट 2023 ला आंदोलनाला सुरुवात झाली। 1 सप्टेंबरला पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज झाला। 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपोषण सोडवलं। 14 ऑक्टोबरला जरांगे पाटील यांनी सभा घेत सरकारला आश्वासनाची आठवण करून दिली। 25 ऑक्टोबर 2023 ला जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं। 2 नोव्हेंबर 2023 ला 8 दिवसानंतर उपोषण सुटलं। 20 जानेवारी 2024 ला जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले। सरकारकडून पुन्हा आश्वासन मिळालं, त्यावेळेला गुलाल उधळत जरांगे पाटील माघारी फिरले। लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जरांगे इफेक्टचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं। त्यात जरांगे पाटील 8 जून पासून उपोषणावर ठाम आहेत। प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं सरकारला परवडणारं नाहीये। त्यामुळे सरकार यातून कसा मार्ग काढतं हे पाहणंही महत्त्वाचं आहे। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।